नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी हवामानाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे। तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीची कामे करताना आणि पिकांची काळजी घेताना आवश्यक खबरदारी घ्यावी। पुढील काही तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनानेही संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी नदी-नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच पूरग्रस्त किंवा नदीकाठच्या भागात जाणे टाळावे। शेतकरी बांधवांनो, मका, सोयाबीन, तूर, कापूस आणि इतर खरीप पिकांना अतिवृष्टीचा फटका बसू शकतो। त्यामुळे शेतात पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी आणि शक्य असता करणे व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावी। आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे ते पाहूया। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। या भागांमध्ये नागरिकांनी विशेष सतर्क राहावे। बीड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी उघड्या मैदानात जाणे टाळावे। लातूर आणि अहिल्यानगर, अहमदनगर जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे। त्यामुळे शेतीची कामे काळजीपूर्वक करावीत। सोलापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने आवश्यक असल्याशिवाय प्रवास टाळावा। रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या कोकणातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी। कोल्हापूर आणि धुळे जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढू शकतो। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। जळगाव, नंदुरबार, बुलढाणा, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्येही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। या भागांतील नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करावे। शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्या। जर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर शासनाच्या संबंधित नियमानुसार पंचनामे करून पुढील कार्यवाही केली जाते। त्यामुळे नुकसान झाल्यास तातडीने कृषी अधिकारी किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधा। ही होती आजची महत्त्वाची हवामान अपडेट। अशाच शेतकरी योजनांच्या, हवामानाच्या आणि शेती संबंधित महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बाजूची बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा। धन्यवाद।